नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिणीने कितीही कारस्थान केलं तरीही भूमी रागिणीचं सत्य हे आकाशच्या समोर आणणार आहे. आता रागिणीचा हात जळलेला आहे, त्यामुळे आकाशला जवळजवळ शंका नाही तर खात्रीच पटलेली आहे की इकडे गाडी जळालेली आहे आणि इकडे रागिणीचा हात. यामागे नक्की काय कारण असेल याचा विचार आकाश करू लागलेला आहे आणि भूमीने तसे पुरावे तशा सिच्युएशन आकाशच्या समोर मांडलेल्या आहेत. त्यामुळे आकाशच्या मनात ॲटलिस्ट आता रागिणीबद्दल शंका तरी येऊ लागलेली आहे. रागिणीचं जे हे कारस्थान आहे हे लवकरच आता भूमी आकाशच्या समोर पुराव्यानिशी आणणार आहे. तोपर्यंत आकाश विचार तरी करू लागलेला आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं भूमी ऑफिसमध्ये येते आणि नेमका आकाशही ऑफिसच्या बाहेर निघालेला असतो. तेव्हा भूमी पाहते तर आकाश जात असतो आणि आकाशला पाहून भूमीच्या लक्षात येतं. आकाश म्हणालेलं असतो माझी एक मीटिंग आहे, तिकडे मला जायचं आहे. आणि भूमी आकाशला म्हणालेली असते की माझं एक काम आहे, ते करून मी पुढे जाणार आहे. आणि त्यामुळं आकाश आणि भूमी या दोघांनाही म्हणजे जेव्हा ते समोरासमोर येतात तेव्हा त्यांना विश्वासच बसत नाही की आपली भेट इथेच होणार होती. हा विश्वास भूमीच्या मनात येतो. त्याचबरोबर आकाशही भूमीला पाहतो, भूमीही आकाशला पाहते आणि आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना दोघांनाही खरं तर एक धक्का बसलेला असतो. इथे भूमी कशी आली हा धक्का आकाशला असतो. तर भूमीला धक्का असतो की इथे आकाश कसा. आता पारितोषच्या ऑफिसमध्ये दोघंजणही आलेले आहेत आणि तेवढ्यातच पारितोष त्याची जी क्लायंट आहे त्यांच्याबरोबर येतो आणि पारितोष आकाशला म्हणू लागतो की आकाश. आणि तेवढ्यात भूमी आकाशला खुणवते तू काहीही सांगू नकोस, कारण मी तुझी बायको आहे ही गोष्ट मी सांगितलेली नाही. हे आता भूमी आकाशच्या समोर क्लिअर करणार असते. तेवढ्यात पारितोष तिथे येतो आणि पारितोष तिथं आला की भूमी आकाशला तोंडावर बोट ठेवून सांगते की शांत राहा. पारितोष येतो आणि भूमी आणि आकाशकडे पाहू लागतो, कारण पारितोषला धक्का बसलेला असतो की हे दोघं एकत्र. तेव्हा पारितोष येतो आणि विचारतो की तुम्ही एकमेकांना ओळखता का. तेव्हा भूमी म्हणते नाही. तेव्हा लगेचच पारितोष सांगतो की ठीक आहे, मी तुमची ओळख करून देईल. मग तो सांगतो की आकाश ह्या भूमी देसाई न्यू जॉईनिंग आहे आणि आपलं जे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये त्या मेन रोल आहे त्यांचा, त्याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करणार आहेत. आकाश पाहतो आणि त्याचवेळी भूमीला पारितोष सांगू लागतात की हे आकाश महाजन गारमेंटचे सर्वेसर्वा, कारण आज जे महाजन गारमेंट उभं आहे ते फक्त आणि फक्त यांच्यामुळंच. आणि आकाश भूमी पारितोष बोलत असतात. त्याचवेळी पारितोष म्हणतो की ठीक आहे, आणि ह्या भूमी देसाई ज्या आहेत त्या आपल्यासोबत असणारच आहेत आणि या प्रोजेक्टमध्ये त्यांचा लीड रोल आहे. हे ऐकल्यानंतर आकाशला धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर जाताना पारितोष भूमीला विचारतो की तुमची तब्येत. तेव्हा भूमी म्हणते की सध्या मी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे ऐकल्यानंतर आकाश मात्र भूमीकडे पाहत असतो आणि मग भूमीला तो नंतर विचारतो की मला वॉशरूम कुठे आहे सांगाल का. आणि त्याचवेळी पारितोष तिथून जात असतो आणि आकाशला म्हणतो की मी अकाउंट डिपार्टमेंटला व्हिजिट करून आलोच. असं म्हणत तो अकाउंट डिपार्टमेंटकडे जायला निघतो. इकडे भूमी आणि आकाश एकमेकांकडे पाहत असतात. आकाशला धक्का बसलेला असतो. भूमीने हे सगळं काय केलेलं आहे हा प्रश्न आकाशला पडलेला असतो आणि आकाश भूमीला म्हणतो की मला वॉशरूम कुठे ते सांगा. भूमी म्हणते हो सर. आणि आता भूमी आकाशला वॉशरूमकडे घेऊन चाललेली असते. जाताना आकाशच्या मनात शंका असतात, भूमीने हे असं का केलेलं आहे, भूमीने माझ्याबद्दल का सांगितलेलं नाही, म्हणजे ती माझी बायको आहे हे सांगायला तिला लाज वाटते का. असे अनेक प्रश्न आकाशच्या मनात येऊ लागतात, वेगवेगळ्या शंका येऊ लागतात आणि भूमीला माहिती असतं की ह्या शंकांचं निरसन करणं गरजेचंच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे मानसी विचार करत असते. रागिणीच्या हाताला मलम लावायचं काम सुरू असतं. रागिणीच्या हाताला पौर्णिमा मलम लावत असते आणि रागिणी म्हणत असते अगं बास गं, नको चोळूस, मला ना कंटाळा आला या सगळ्याचा, मला त्रास होतो या सगळ्यामुळं खूप. आणि रागिणी ओरडत असते, चिरकत असते. तेव्हा पौर्णिमा आणि अभि म्हणतात की अगं असं नको करू आई, कारण जर मलम लावलाच नाही तर जखम बरी कशी होणार आहे, एवढं सगळं भाजलेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानसी हे सर्व पाहत असते. तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. मानसी म्हणत असते नक्कीच काहीतरी वेगळं कारस्थान आहे, त्यामुळंच हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे असं मानसी विचार करत असते. भूमी आणि आकाश तिथून जाऊ लागतात. त्याचवेळी भूमी आकाशला म्हणते की आकाश. तेव्हा आकाश भूमीला डायरेक्टली विचारतो
मला एक कळत नाही आहे की तू त्यांना तुझं नाव भूमी देसाई का सांगितलेलं आहे. तेव्हा भूमी सांगते की अरे आकाश, विचार कर ना तू, जर मी माझं नाव भूमी आकाश महाजन सांगितलं असतं तर आपली स्वतःची कंपनी असताना मी दुसऱ्याच्या कंपनीत का काम करते हा प्रश्न पडला असता. आणि त्याचबरोबर लोकांनी नको त्या शंका विचारल्या असत्या. त्यामुळं मी भूमी देसाई नाव सांगितलेलं आहे. आणि मग आकाश म्हणतो, तू प्रेग्नंट आहे हेही सांगितलेलं आहेस का. तेव्हा भूमी म्हणते, हो, कारण मला सुट्ट्या घ्याव्या लागतात ना माझ्या चेकअपसाठी, किंवा लेट यावं लागतं. आजच बघितलं ना, नाव नोंदवायला जायचं होतं तर मला उशीर होणार होता. मग त्या सुट्ट्यांसाठी मी त्यांना सांगितलेलं आहे. आकाश म्हणतो, ठीक आहे. तेव्हा आकाशच्या मनातल्या शंका अजून निरसन झालेलं नसतं. तो पुन्हा विचारू लागतो, पण तेव्हा भूमी म्हणते की ते मी तुझा विचार केलेला आहे. जर त्यांना कळलं असतं की मी हे जे सगळं करत आहे आणि त्यामुळं मी प्रेग्नंट असतानाही काम करत आहे, त्याचबरोबर आकाश महाजनची बायको प्रेग्नंट आहे तरीही काम करते, या गोष्टीमुळं त्यांच्या मनात उगीच शंका निर्माण झाली असते आणि मला ती होऊ द्यायची नव्हती, म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हे पण बरोबर आहे. त्याचबरोबर भूमी म्हणते की ठीक आहे, तरीही बघितलंच ना आकाश, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का, एवढं सगळं जरी झालेलं असलं तरीही आपण दोघं म्हणजे नियतीने आपल्या दोघांना एकत्रच आणलेलं आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो, ते मात्र अगदी खरं बोललीस तू. म्हणजे नियतीने आपल्याला एकत्रच आणलेलं आहे. आपल्या दोघांच्या जरी वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी आपण पुन्हा एकत्र आलेलो आहोत. या गोष्टीमुळं इकडे भूमी आणि आकाश या दोघांनाही खूप छान वाटत असतं. तेवढ्यातच भूमीचा फोन वाजतो. भूमी फोन उचलते. मानसीचा कॉल आलेला असतो. तेव्हा भूमी मानसीला विचारते, ताई कुठे आहेस तू. अगं भाऊजी आले होते का, मी भाऊजींना निरोप दिला होता तुझा. तेव्हा भूमी म्हणते की हो. तेव्हा त्यानंतर मानसी म्हणते, कसं आहे, मला काळजी वाटत होती गं ताई, म्हणून मी कॉल केला. तेव्हा मानसीला भूमी सांगू लागते, हो, आकाश आलेला, आम्ही दोघांनी जाऊन माझं नाव नोंदवलेलं आहे डिलिव्हरीसाठी. त्याचबरोबर मानसीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही त्या आत्ता जे काही घडत आहे, अगं तुला सांगायचं राहिलं की आईंचा हात भाजलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय सांगतेस तू. तेव्हा मानसी सांगते की हो, आईंचा हात भाजलेला आहे. आणि भूमीला धक्का बसतो. म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. म्हणजे इकडे गाडी जळलेली आहे. आकाश भूमीला विचारू लागतो, काय झालं, काय सांगत होती मानसी. तेव्हा भूमी सांगते की आत्यांचा हात जळलेला आहे, त्यांच्या हाताला भाजलेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय, आईच्या हाताला भाजले. तेव्हा भूमी म्हणते की आकाश विचार कर, एकीकडे गाडी जळलेली आहे आणि एकीकडे आत्यांचा हात भाजलेला आहे. या दोन्ही गोष्टी तुला कनेक्टेड वाटत नाही आहे का. इकडे पौर्णिमा मात्र रागिणीच्या हाताला मलम लावायचं काम करत असते. रागिणी चिरखत असते. तेव्हा इकडे आजी म्हणते, अगं मलम लावल्याशिवाय बरं कसं होणार आहे, ते लावून घे बरं आधी तू, असं रागिणीला आजी सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी इकडे मानसीला कॉल करते आणि मानसीला म्हणू लागते की मानसी, मी तुला काय सांगते ते आत्ता लक्षात घे. तुला मी व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि आत्या मला काय कारण देत आहेत ना आकाशला ते बघायचं आहे. आकाश घरी पोचलेला असेल आणि तो आत्यांना विचारणार आहे की काय झाले हाताला, हे हात कशामुळे भाजला आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी आहेत, तू तिथे जा, असं म्हणत भूमीने मानसीला सांगितलेलं आहे. काही झालं तरी आपला व्हिडिओ कॉल चालू आहे हे कोणालाही कळता कामा नये, एवढं लक्षात ठेव, असं भूमीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर भूमीने याही गोष्टींची तयारी केलेली असते की आकाशला नक्की रागिणी काय कारण देणार आहे, आकाश नक्की काय रिॲक्ट होणार आहे, या सगळ्या गोष्टी आता भूमीला शोधायच्या असतात. मग भूमीने मानसीला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मानसी तिथे जाते आणि मानसी बोलायला सुरुवात करत असते. तर रागिणीला आता आकाश म्हणतो की आई, मला एक कळत नाही आहे की तुझ्या हाताला नक्की काय झालेलं आहे, म्हणजे कशामुळे तुझा हात भाजला. तेव्हा रागिणी कारण देऊ लागते. ती म्हणू लागते की काहीही झालं तरीही याला खरं कारण कळता कामा नाही, त्यासाठी तर त्यांनी खूप मोठा डाव रचलेला असतो. आणि मग इकडे आता भूमी जेव्हा बोलत असते तेव्हाच इकडे आकाशच्या समोर आता रागिणी सत्य सांगत असते. रागिणी म्हणत असते, अरे आकाश, मी बाहेरून आले, माझे पाय दुखत होते, म्हणून मी या पौर्णिमाला सांगितलं माझे पाय शेकायच्यात, पाणी घेऊन ये. आणि पौर्णिमाला पाणी आणायला सांगितलं आणि तिच्याकडून ती पाणी माझ्या हातावरती सांडलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय सांगतेस तू, पण ते इतकं झालेलं आहे, आपल्याला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तेव्हा रागिणी म्हणते, अरे मी माझ्या नेहमीचे डॉक्टर आहेत ना, त्यांना भेटलेलीच आहे
आणि त्यांना भेटूनच ही औषधं घेतलेली आहेत, ते मलमच लावते ना मी. रागिणीच्या बाबतीत इकडे भूमी विचार करू लागते. भूमी म्हणत असते, किती सर्रास खोटं बोलती ही बाई, सहज एखाद्याला खरं वाटेल इतकं खोटं बोलती ही बाई. तेव्हा आकाशने भूमीला सांगितलेलं असतं, म्हणालेली असते की बघितलंस ना, तिकडं गाडी जळलेली आहे आणि इकडं आत्यांचा हात, याच्यामागं काही कनेक्शन. तेव्हा असं बोलल्याबरोबर आकाशच्या डोक्यात ट्यूबले पेटलेली असते. आकाश म्हणू लागतो, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळंच आहे. मग आकाश सांगू लागतो की आत्या, गाडी जाणाराचा हात माझ्या हातात आहे, मला गायकवाड साहेबांचा फोन आलेला होता. तेव्हा रागिनी म्हणू लागते, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा आकाश सांगू लागतो की हो, आपण हॉस्पिटलला जाऊया, मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, मला गायकवाड साहेबांना भेटायचं आहे आणि मग मी तुला हॉस्पिटलला सोडेल आणि तिथून घेऊन येईल नंतर. हे ऐकल्यानंतर रागिनी म्हणू लागते की म्हणजे तुला हॉस्पिटलला कशाला जायचं आहे? तेव्हा आकाश सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का, की आत्या आपल्या रघु काकाचा अपघात झालेला होता, ते फुटेज जे मिळालेलं होतं त्यातल्या गाडीच्या बाबतीत पोलिसांना पुरावे मिळाले होते. रागिनी म्हणते, तू असं काय बोलतोयस, पुरावे मिळाले होते म्हणजे आता काय झालेलं आहे? तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणू लागतो की अगं आई, मी तुला तेच सांगत आहे ना, पुरावे मिळाले होते म्हणजे आता ते पुरावे नाही आहेत. हे ऐकल्यानंतर रागिनीला बरोबर कळतं की आपण जो काही गेम केलेला होता तो सक्सेस झालेला आहे. हे ऐकल्यानंतर रागिनी म्हणते की पण कसं शक्य आहे आकाश हे? आकाश म्हणतो की ती जी गाडी सापडलेली होती ती गाडी जळण्यात आली आहे आणि आता गाडी जाळणाराचा हात हा माझ्या हातात आहे, असं आकाश बोलत असतो. आणि तेव्हा रागिनीला खूप मोठा धक्का बसतो. आकाशने इकडे रागिनीचा हात त्याच्या हातात पकडलेला असतो आणि आकाश हे सर्व बोलत असतो. तेव्हा रागिनी पाहतच राहते. आकाशला म्हणत असे की आकाश, हे काय बोलतोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो की हो आई, मी तुला जे सांगत आहे ना ते खरंच आहे. तेव्हा रागिनी म्हणते, पण कसं शक्य आहे हे? पण अजूनही तुमच्या डोक्यात ते सुरूच आहे का, बंद झालेलं नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणू लागतो की ह्या गोष्टी तेव्हाच थांबतील जेव्हा याचा शेवट होईल. जोपर्यंत मला कळणार नाही की या खुणाच्या मागं कोण आहे तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं आकाश रागिनीला सांगत असतो. भूमी म्हणते की या बाईने चांगलाच डाव आखलेला आहे. तेव्हा रागिनीच्या समोर आजी सांगू लागते की आकाश, मी हिला सांगितलं होतं डॉक्टरांकडे जा, पण ही ऐकत नाही आहे, तूच आता हिच्याशी बोलून बघ, असं म्हणत आजी रागिनीच्याबद्दल आकाशला सांगू लागते. आकाश म्हणत असतो की आई, असं नको करू, आपल्याला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊया. असं झाल्यानंतर इकडे बरोबर रागिनीला आठवतं की तिने पौर्णिमाला आणि अभिला मदतीला घेऊन एक प्लॅन केलेला असतो. हात जळलेला असतो. त्या क्षणी ते दोघंजण तिथे आलेले असतात आणि मग त्यांनी पौर्णिमाला खाली बोलावून घेतलेलं असतं आणि पौर्णिमाला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता आत जायचं आहे, तू पाणी गरम करायचं आहे. पौर्णिमा म्हणत असते, पण आई हे सगळं काय झालं आहे? तेव्हा पौर्णिमाला इकडे रागिनी सांगत असते, तू जरा शांत बस, मी जे काय सांगते ना तेवढंच करायचं आहे तुला, त्यापेक्षा एक अक्षरही जास्त बोलायचं नाही. मग ते दोघंजण अभि आणि पौर्णिमा किचनमध्ये येतात. त्यांनी नायट्रोजन आणलेलं असतो आणि थंड पाण्यामध्ये ते नायट्रोजन टाकत असतात. पौर्णिमा म्हणते, हे काय आहे? तेव्हा अभि म्हणतो की आपल्याला आजीच्या समोर हे सगळं करायचं आहे ना. आजीने एकदा का आकाशला सांगितलं की आईचा हात पाण्याने भाजलेला आहे की मग आकाशला चांगलाच विश्वास बसणार. हे झाल्यानंतर इकडे पौर्णिमा म्हणत असते, खरंच भारी भारी आयडिया चालवता तुम्ही, हुशार आहात. तेव्हा अभि सांगू लागतो की अशा वेळी अशा गोष्टी कराव्या लागतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, म्हणून हे शिकून घ्यावं लागतं. तुलाही हे सगळं शिकावं लागणार आहे, कारण तूही आमच्यासोबत अशा काही गोष्टी करत असतेस. हे ऐकल्यानंतर पौर्णिमाला मात्र कौतुक वाटत असतं. पौर्णिमा मूर्खच असते, तिला अक्कल नावाची गोष्टच नसते, कारण हे आपण काय करतोय, हे कसल्या गोष्टीत कोणाला मदत करतोय याचंही भान तिला राहिलेलं नसतं. आणि पौर्णिमा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार झालेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमाने आता ते पाणी, म्हणजे त्या पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये नायट्रोजन टाकल्यामुळं त्याच्या वाफा तयार झालेल्या असतात आणि ते पाणी घेऊन पौर्णिमा आणि अभि दोघंही बाहेर येतात आणि रागिनीला म्हणतात की हे घे पाणी, आणि हे पाणी आणलेलं आहे तुझे पाय शेकण्यासाठी. आजी तिथेच जप करत बसलेले असतात आणि हे सगळं यांचं कांड सुरू असतं. म्हणजे यांनी ठरल्याप्रमाणे गोष्टी केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर रागिनी म्हणत असते की आता हे पाणी माझ्या हातावरती सांडायचं आहे आणि पौर्णिमाला तिने तसं सांगितलेलं असतं, म्हणजे पुन्हा हात जाळायचा आहे. आणि त्याचबरोबर पौर्णिमाकडून धक्का लागतो आणि ते जे पाणी आहे
ते रागिणीच्या हातावरती सांडतं. रागिणी किंचाळायला सुरुवात करते. आजी डोळे उघडतात आणि पाहतात तर काय, इकडे पौर्णिमाच्या हातून चुकून पाणी सांडलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा आजी पाहत असतात तेव्हा त्यांनाही धक्का बसलेला असतो आणि त्यांनाही या गोष्टींमुळं त्या घाबरलेल्या असतात. आणि इकडे भूमी म्हणते म्हणजे ह्या रागिणीने पुन्हा डाव साधलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता गायकवाड साहेब आलेले आहेत आणि गायकवाड साहेब तिथे म्हणत आहेत की आत्ता जी गाडी जाळलेली होती, म्हणजे त्या अपघातामध्ये जी गाडी होती, तो ड्रायव्हर ज्या माणसाला भेटलेला होता ती गाडी आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर ती गाडी जळालेली असली तरी त्या गाडीचे रजिस्ट्रेशनचे जे पेपर्स आहेत त्या पेपर्सनुसार विचार केला तर ती गाडी रागिनी पटवर्धन यांच्या नावावर आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तुला सगळे पुरावे हवे होते आणि ते सगळे पुरावे मिळालेले आहेत. तू मला सांगितलेलं होतं की रागिनी पटवर्धन यांच्या बाबतीत तू पुरावे शोध आणि मग त्यांच्यावर आरोप कर. मी त्यांच्या बाबतीतले सगळे पुरावे शोधलेले आहेत आणि त्यांच्यावर जे आरोप करत आहे ते बिनबुडाचे नाहीत, तर त्याच्या बाबतीतले सगळे पुरावे हे माझ्याकडे आहेत. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा भूमी म्हणते की हे घे पुरावे. असं म्हणत भूमीने ते पुरावे दिलेले आहेत आणि मला पर्सनली माझ्या खुणाची सुपारी देणाऱ्या ह्या रागिनी पटवर्धन होत्या या बाबतीतले हे पुरावे आहेत असं भूमीने ठणकावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आकाशला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि रागिनी पुरती फसलेली आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.